वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं प्रकरण देशभरात गाजतंय। या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। त्यापैकी 5 आरोपी महाराष्ट्रातील आहेत। नीट 2026 ही परीक्षा 3 मे 2026 रोजी पार पडली, पण या परीक्षेतील पेपर लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर 10 मे 2026 ला एनटीएनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला। आता ही पुन्हा 21 जून 2026 ला नव्यानं परीक्षा घेतली जाणार आहे। दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथील हे आरोपी आहेत। त्यातल्या 5 आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांच्या सखोल चौकशीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवरती फॉरवर्ड करण्यात आला होता आणि त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी शुभम खैरनारला 12 मे 2026 रोजी ताब्यात घेतलं आणि त्याला सीबीआयच्या ताब्यात दिला। शुभम सोबतच यात आणखीन काही नावं समोर आली आहे। मनीषा मांढरे, पीव्ही कुलकर्णी, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, महाराष्ट्रातील या 5 आरोपींची ही नावं आहेत। तुम्हाला या पेपर फुटी प्रकरणी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।